हा पक्ष्याचा किलबिलाट तुम्हाला ऐका येत असेल, नक्की कान लावून नीट ऐका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या माझ्या डेली ब्लॉगमध्ये. सकाळची धावपळ सुरू झाली आणि आज नाश्त्याला मी पटकन अशी मॅगी बनवणार आहे. इथे कांदा आणि लसूण, जिरं टाकून ठेवलं आहे मॅगीसाठी. तर छान अशी झटपट मॅगी त्यासाठी मी नंतर किमा बनवणार आहे. त्यासाठी इथे सोयाबीन मस्त ग्राइंड करून घेणार आहे. आधीचे मी ग्राइंड केलेले तुम्हाला दाखवते. आणि याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वाटून ठेवला आहे, बारीक करून ठेवला आहे. आणि इथे अशा प्रकारे सोयाबीन आहे. चला स्टार्ट करूयात. तर इथे ना कांदा वगैरे मस्त लाल ब्राउन करून घेणार आहे. याच्यामध्ये मी लसूण टाकला आहे. मॅगीमध्ये लसूण एकदा नक्की ट्राय करा टाकून. आता मी याच्यामध्ये टाकते टोमॅटो. थोडंसं टोमॅटो प्युरी टाकणार आहे. किमामध्ये देखील मला टाकायचं आहे म्हणून. त्यानंतर मी इथे मिक्स करून घेणार आहे. थोड्याशा तेलामध्ये सकाळ-सकाळ तेलकट न खाता मी आज स्टार्ट केली आहे मॅगी आणि अशा प्रकारे आता ही मॅगी टाकून घेतली आहे. याच्यामध्ये मी टाकणार आहे गरम पाणी. गरम पाणी तुम्ही टाकले ना टेस्ट अजून एन्हान्स होते. खूप सुंदर टेस्टी होते. कोणत्याही वस्तूमध्ये तुम्ही गरम पाणी वरतून टाकलं ना खूप छान होतं आणि मॅगी म्हटलं की क्विक मस्त आणि टेस्टी बनते. कधी-कधी असं हलकं-फुलकं खाल्लं की मूड पण फ्रेश होतो नाही का? तर अशा प्रकारे माझी मॅगी झाली. इकडच्या साईडला मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे. आता यामध्ये टाकणार आहे सोया क्रंच जे की आपण पावडर बनवून ठेवली होती. अशी बाजारात देखील अवेलेबल असते. तुम्ही नक्की जर तुम्हाला हवे असेल तर घ्या. पण मी डायरेक्टली मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. तर आता याला बॉईल करून घ्यायचं. छान प्रकारे बॉईल करून घ्यायचं आहे. जेणेकरून त्यातला कडवटपणा निघून जाईल. आता थोडंसं मी अर्धा चमचा असं मीठ टाकलं आहे आणि अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे. अशा प्रकारे मस्त असं झालं की आपली मॅगी देखील झाली आहे. इकडे चला आता प्लेटिंग करायला घेते. नाश्त्याला कधी-कधी नाश्त्याला अशी मॅगी बनवून खाणं खूप मस्त वाटतं आणि ही मॅगीची रेसिपी माझ्या नवऱ्याची आहे. ते खूप सुंदर बनवतात आणि ती फेमस झाली आहे मॅगी. अशा प्रकारे मी कांदा फर्स्ट टाईम टाकून मस्त अशी मॅगी सेट केली आहे त्यांच्यासाठी. आता मी माझ्यासाठी घेऊन आम्ही दोघंही नाश्ता करून घेणार आहोत. आता मुलं तर झोपले आहेत. ते उठल्यानंतर त्यांचं चालू आता मी बनवणार आहे किमा. तर मुलांचं नाश्ता वगैरे सगळा झाल्यानंतर तर त्यामध्ये मी तेलामध्ये टाकला आहे कांदा आणि आवश्यकतेनुसार मसाले टाकले आहे छान प्रकारे. मिरची पावडर, हळद आणि कांदा लसूण मसाला. ऑप्शनल आहे कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही काळा मसाला देखील टाकू शकता, नाहीतर गरम मसाला. अशा प्रकारे मी मिक्स करून घेते. छान प्रकारे लाल कांदा असा मस्त भाजायला पाहिजे तेल सुटण्यासाठी. इथे मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर अशी मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही किमा बनवला ना खूप सुंदर लागणार आहे व्हेज किमा. छान अशा म्हणजे नाही का की युनिक काहीतरी. आता मी 1 वाटी असं पाणी टाकलं आहे. गरम पाणी टाकलं आहे म्हणजे पटकन बॉईल होईल. ते चपाती देखील झाल्या आहेत माझ्या. तर आता किमा टाकून घेते आणि किमा अशा प्रकारे चाळणीमध्ये चाळून घेतला होता. खूप मस्त आणि टेस्टी झाला होता. नक्की एकदा ट्राय करून पहा. माझ्या नवऱ्याला आणि मुलांना खूप आवडला. मी त्यांना टिफिनला दिला होता. त्यानंतर इथे मी जिरा पावडर, धनिया पावडर आणि टाकून घेऊन त्यानंतर मी थोडंसं इलायची पावडर देखील टाकणार आहे. अशा प्रकारे सिंपल आपण पाणी आटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत असं मस्त शिजवून घेणार आहोत. इथे आपला किमा देखील झाला आहे. आता मी वरतून थोडंसं तूप टाकते. तुमच्याकडे जर बटर असेल तर बटर नक्की टाका. आता तव्यामध्ये मी तोच मसाला थोडासा टाकून पाव गरम करून घेतले. इथे झाला आहे खिमा तयार. खूप छान टेस्टी नक्की ट्राय करून पहा. रोजिष्णूला तर खूपच आवडला. त्याची रिएक्शन पहा तुम्ही. खूप सुंदर त्याला तर खूप आवडलं. त्याने लगेच खायला घेतलं. इथे डुग्गूला देखील खूप आवडला. म्हणजे कमी तिखटमध्ये असं छान असं बनवू शकतं. चला मी ट्राय करते, तुम्हाला दाखवते. तर इथे मी घेतला आहे एक बाईट आणि आहा! मी खाल्ला. खूप सुंदर आणि खूप मस्त असं झालं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि मुलांना देखील टिफिनमध्ये द्या. त्याच्याने तुम्हाला खूप फील छान होईल. त्यानंतर मी इथे स्टोरेज क्लीन करायला घेतलं होतं, डीप क्लीनिंग. काहीच फोटोज मी
तुमच्याशी शेअर केल्या आहेत फास्टमध्ये. तुम्ही नक्की पहा. जर तुम्हाला हवं असेल तर मी डिटेल व्हिडिओ करेल. इथे मी घर पूर्ण झाडून घेतलं आहे. घाण झाल्यानंतर जरा घराची डीप क्लिनिंग केली. फॅन, कोपरे, फर्निचर सगळं पुसून घेतलं. खूप खरं सांगू, क्लिनिंग म्हणजे एक एक एकदम थेरपीच आहे. थकल्यासारखं वाटतं, पण नंतर घर चमकतं तेव्हा खूप समाधान होतं. तर अशा प्रकारे माझं सगळं घर क्लीन झालं आहे. कपाट त्यामुळे असंच राहणार आहे. काय करणार, ते सगळंच क्लिनिंग झालं आहे. आता जाते, कपडे धुवून घेते, जेवण वगैरे करून घेते, मग तुमच्याशी भेटते. आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जायचं त्या दिवशी तुमच्याशी शेअर केलं, त्याच्यानंतर परत काही गेलीच नाही. बघू आज जमलं ना जाईन, कारण हे घरी असलं तरच मी जाते, नाही तर नाही. चला आपण कपडे वगैरे धुवून घेते, मग तुमच्याशी भेटते. यानंतर मुलांसाठी काही वस्तू मागवल्या होत्या. एकदम डमीसारखं क्यूट आहे ते. मग ते अनबॉक्स केला आणि मग शांत बसणार कुठे, लगेच त्यासाठी ते तयार करायला लागली. मुलं खुश, म्हणजे कपडे धुत होती आणि तेवढ्यात डिलिव्हरीचा फोन आला तर दादाचा. तर मी गेली डिलिव्हरी घ्यायला आणि एक्साइटमेंट एवढी होती की पटकन असं कधी तयार करून कधी नाही असं होत होतं. म्हणून हे मुलांना सांगितलं मी काढण्यासाठी. खोल रोचिष्णू, खोल तू दाखव, तिथं ठेव. ओ येतं का पण बनवायला? दिले त्याच्यात नकली आहे. ऍक्शन फिगर, ऍक्शन फिगर. आणि हा तर मूवेबल आहे. ओपन करायचं हे बनवायचा. खोल, पण तू ना आम्हाला कम्प्लीट करून दाखवा कसं करायचं ते. ओके. नंतर डुगूचं मीच कम्प्लीट करून दिलं. तर अशा प्रकारे त्यांचं कम्प्लीट झालं होतं. अरे हे सगळं डमीज आहे ना, क्विकमध्ये मला ट्रान्झॅक्शन करायचं होतं म्हणून मी अशा प्रकारे केलं. 1 2 3. तर अशा प्रकारे हे झालं आहे डमी. खूप सुंदर आहे, म्हणजे कारमध्ये वगैरे ठेवण्यासाठी. रात्री मुलांचे पप्पा लेट आले, पण चालायचंच काम असतं ना, मग एकत्र बसून थोडा टाईम स्पेंड केला. दिवस कितीही व्यस्त गेला तरी फॅमिली टाईमच खरी ऊर्जा देतो. तर हा होता माझा आजचा छोटासा पण रिलेटेबल असा डे ब्लॉग. तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू. लव्ह यू. मस्त राहा, छान राहा, मस्त एन्जॉय करा.